नमस्कार. राजेंद्र कांबळे. उद्या 1 जानेवारी 2022 या शौर्य दिनाबद्दल माहिती देण्यात यावी. ठीक आहे. भीमा कोरेगाव हे जे प्रकरण आहे की नाही, भारतरत्न डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 40,000 पुस्तकं वाचले, 53 पुस्तकं लिहिले, 54वी घटना लिहिली, 12,000 पानाची, आणि 395 कलम आणि उपकलम धरून 448. प्रचंड मोठा अभ्यास आणि ते व्याप आहे तो. आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या कागदाची संख्या 1,40,000. त्याला वाचायला एखाद्या माणसाचं आयुष्य पूर्ण कमी पडतं. त्या व्यक्तीनं त्याच्या विद्वत्तेच्या जोरावर ते प्रचंड मोठं लिखाण करून ठेवले. त्यापैकी त्या 53 पुस्तकापैकी एक पुस्तक हू वेर द शूद्राज किंवा शूद्र मूळचे कोण होते, आणि त्या शूद्र आजच्या समाजाला किंवा आजच्या शेड्यूल कास्टवाल्यांना ज्या अस्पृश्यतेचा सामना करावा लागतो त्यांचा इतिहास त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. तर त्या इतिहासामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिले की पेशवाई जेव्हा आली होती त्यावेळेला पेशव्यांच्या बायका रथानं फिरायला निघायच्या बाहेर, आणि त्यावेळेच्या बायका अतिशय कामुक आणि रंगीन मेजाजच्या होत्या. त्यांना पुरुषी सहवास अतिशय प्यारा राहायचा, आवडायचा. ते पुरुष संबंधासाठी काही करायची तयारी ठेवायच्या. आणि बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये एक प्रकरण लिहिले चंद्रा नावाचं, की पहिल्या पेशवाची बायको जेव्हा रथानं फिरायला निघते बाहेर, तेव्हा तिला रस्त्यामध्ये अतिशय दमदार पावलं उमटलेली दिसतात, आणि खाऊन थुकलेलं पान असतं ज्याचा अतिशय सुगंध येत असतो. ती नौकरामार्फत ती पावलं कोणाची आहेत इतके दमदार पावलं, ज्या अर्थी पावलं इतके दमदार आहेत त्या अर्थी माणूस किती खमक्या असावा, म्हणून ती त्याचा शोध घेण्यास सांगते. आणि तिचे नौकर जेव्हा ते शोधत त्याला जातात तेव्हा तो चंद्रा नावाचा महार असतो, आणि तो लोहारकीचं काम करत असतो तिथं. आणि त्याचं जे अतिशय रूप खुलून दिसतं त्या अग्नीच्या ज्वालेपुढं, त्यामुळे तो अतिशय सुंदर वाटत असतो. आणि तेव्हा ती बाई त्या चंद्रमहाराला शरीर संबंधासाठी ऑफर देते, पण चंद्रमहार ती ऑफर नाकारतो. म्हणून त्या बाईनं नवऱ्याचे कानं असे भरते की या समाजातल्या लोकांना बाहेर फिरताना यांचे पावलं उमटू नयेत म्हणून यांच्या कमरेला झाडू बांधा, आणि यांनी खाऊन थुकलेलं पान जर इतकं सुगंधित असेल, आपल्याला जी ऑफर नाकारत असतील, तर यांच्या गळ्यामध्ये बळकं बांधा की यांनी थुकलेलं सुद्धा बाहेर पडलं नाही पाहिजे म्हणून. आणि त्या अनुसार तो पहिला पेशवा बाजीराव जो होता त्याने त्या तत्कालीन महार समाज किंवा अस्पृश्य समाज होता शेड्यूल कास्टवाल्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्यावर त्या अस्पृश्यतेचं बंधनं म्हणून कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधलं होतं. हा झाला पहिल्या पेशवा बाजीरावच्या वेळेचा आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातला किस्सा. नंतर काय झालं, नंतर पहिल्या पेशवा बाजीरावचा कार्यकाल होता 1720 ते 1740. पेशवा हा पारशी शब्द आहे, त्याचा अर्थ प्रधानमंत्री होतो. आणि दुसरा पेशवा बाजीराव ज्याचा कार्यकाल होता 1796 ते 1808. पेशवा हा पारशी शब्द जर असला तर मुळात हा भारतीय नाही असं म्हणायला काही वावगं आहे असं वाटतं. बरोबर आहे. पेशवा हा पारशी शब्द आहे, त्याला प्रमुख किंवा प्रधानमंत्री अर्थानं मराठी. मूळ भारतीय नाही असं म्हणायला काही हरकत नाही. मान्य आहे. मग त्यावेळेला जेव्हा इंग्रज नाही सर, पेशवा हा मूळ भारतीय नाही असं म्हणायला काही हरकत नाही. ओके. मग ज्या वेळेला इंग्रजाचं राज्य इथं आलं होतं किंवा ईस्ट इंडिया कंपनी इथं काम करत होती, त्या ईस्ट इंडिया कंपनी स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी भारतामध्ये जे काही 627 त्यावेळेला संस्थान होते त्यातले 511 मोठे होते, बाकीचे लहान होते.
ते काहीही कारणावरून कोणाचं दत्तक म्हणजे पोट पिकलं नाही म्हणून कोणाच्या काही कारणावरून त्यांचे संस्थानं बरखास्त करून त्यांच्या स्वतःच्या साम्राज्यामध्ये जोडून घेत होतं. आणि अशाच एका वादामध्ये बडोद्याचे गायकवाड आणि पेशवे यांच्यामध्ये महसुलावरून वाद झाला. त्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजाची मध्यस्थी घेतली आणि इंग्रजांनी त्या बडोद्याचं गायकवाडाचं साम्राज्य आपल्या राज्याला जोडून घेतलं आणि पेशवे फक्त नाममात्र राहिले. पण पेशव्यांना त्यांची सत्ता हातातून घालवायची नव्हती, त्यांचं राज्य खालसा द्यायचं नव्हतं. म्हणून पेशवे ईस्ट इंडिया कंपनीचं कोरेगाव स्थित जे त्यांचं हेड ऑफिस होतं किंवा ऑफिस होतं जे काही होतं त्याच्यावर आक्रमणासाठी सैन्य पाठवलं होतं त्यांनी. आणि कॅप्टन स्टॉन्टन नावाचा जो माणूस होता त्यांच्या विरोधामध्ये लढायला इंग्रजाकडून, त्यांच्या सैन्यामध्ये 834 सैनिक होते आणि पेशव्यांच्या सैनिकामध्ये 28,000 सैनिक होते. मग यांच्यामध्ये जेव्हा युद्धाची वेळ आली त्यावेळेला बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री नावाची इन्फंट्री होती, सैन्यदल होतं. त्याच्यामध्ये खास करून महार समाजाची लोक होते. महार समाजाच्या लोकांनी त्यांना ज्या अस्पृश्यतेचा सामना करावा लागत होता, कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं होतं, त्यांची ती अवस्था दूर करण्यासाठी समानतेची वागणूक मिळावी, सन्मानाची वागणूक मिळावी, अस्पृश्यता घालवावी म्हणून ह्या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी जेव्हा त्या दुसऱ्या बाजीरावाकडे गेले आणि त्यांनी प्रस्ताव ठेवला की आम्ही इंग्रजाच्या विरोधात लढू, पण आमच्या अस्पृश्यतेचं काय, आमच्या ह्या हीन वागणुकीचं काय, आमच्या सन्मानाच्या वागणुकीबद्दल काय, तर पेशवा बाजीरावांनी त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला. आणि जरी तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही इंग्रजाच्या बाजूनं लढा, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही 28,000 लोक आहोत आणि तुमचे 500 इन्फंट्रीचे महार आहेत आणि त्यांचे 500 आहेत, असं तुम्ही आमचं काही वाकडं करू शकणार नाही, त्यामुळं आम्ही तुमच्या काही मागण्या मान्य करत नाही म्हणून असं सांगितलं. मग त्यावेळेला त्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे जे महारांचा जो प्रमुख होता तो इंग्रजाकडे त्या स्टॉन्टनकडे जातो आणि त्याला प्रस्ताव ठेवतो की आम्ही तुमच्या बाजूने लढू, पण आमच्या अस्पृश्यतेचं किंवा समानतेचं काय. तर त्याने त्याचा ते प्रस्ताव मान्य करतात समानतेचा आणि अस्पृश्यता घालवण्याचा आणि स्वतःच्या बाजूने लढायचे ऑफर देतात. म्हणून जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं कोरेगाव स्थित त्यांचं जे हेडक्वार्टर होतं त्याच्यावर हल्ला करण्यासाठी 28,000 पेशवे किंवा मराठा बटालियन किंवा त्यांची जी काही मिलिटरी होती ती जेव्हा तिथं गेली होती तेव्हा पुण्याकडून बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे महार आणि इंग्रजाचे सैनिक असे लोक इकडं कोरेगावकडे आले. पण त्यांना यांचं प्रचंड मोठं सैन्य बघून त्यांना मोकळ्या जागेमध्ये लढाई करण्याऐवजी चुचकारून त्यांनी बालेकिल्ला बनवला कोरेगावला आणि ते गावामध्ये आले आणि जसे जसे त्यांचे सैनिक गावामध्ये घुसले तसं त्यांना गनिमी काव्यानं 8-8 फुटी तलवारी होत्या असं इतिहासात लिहिले, पुस्तकात लिहिले. त्यांनी त्यांना बऱ्याच लोकांना कापून काढलं आणि त्या पेशवाईला जेव्हा वाटलं की आपला हार होतोय तेव्हा ते तिथून सातारा भाग, नाशिक, पुणे या भागाकडे पळून गेले आणि त्यांना ह्या इन्फंट्रीच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या सैनिकांनी आणि इंग्रजी सैनिकांनी ताण देऊन मारला. त्यावेळेला सगळेच 28,000 लोक मेले असं नाही आहे, त्यांना कापलं असं नाही आहे, कापले हे काही हजारातच, पण बाकीचे लोक पळून गेले, त्यांचा पराभव झाला, पेशवाई नष्ट झाली आणि महार समाजाला सन्मानाची वागणूक पुढे मिळाली. आणि या लढाईमध्ये इंग्रजाचा विजय झाला आणि महार समाजाने त्याला साथ दिली. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ त्या भीमा कोरेगाव नावाच्या गावामध्ये इंग्रजांनी 75 फुटाचा उंचीचा एक विजयस्तंभ बांधला आहे आणि त्याच्यावर इंग्रजाचे 275 सैनिक आणि बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे महार समाजाच्या 50 लोकांची नावं तिथं नावं लिहिलेली आहेत की हे लोक इथं शहीद झाले किंवा जखमी झाले, गायब झाले अशा अर्थानं, आणि त्याचा सन्मान म्हणून ते बांधलं आहे. मग ही गोष्ट बहुजन समाजाला किंवा इतर सर्व समाजाला बरीच वर्ष माहीत नव्हती. पण जेव्हा बाबासाहेबांना हे माहीत होतं की आपल्या महार समाजाचा असा इतिहास आहे
म्हणून बाबासाहेब तिथं दरवर्षी तिथं 1 जानेवारीला मानवंदना द्यायला जायचे. आणि नंतर सोशल मीडियामुळं जेव्हा ह्या गोष्टीचा प्रचंड मोठा प्रसार झाला तेव्हा 2018 साली 200 वर्ष पूर्ती झाली म्हणून जेव्हा तिथं लोक गेले त्यावेळेला तिथल्या सवर्ण लोकांनी यांच्यावर हल्ला केला आणि तिथून हे भांडणाचं प्रकरण पेटलं आजचं. पण पाठीमागचं भीमा कोरेगाव प्रकरण काय, तरी महाराजांच्या अस्पृश्यतेची सन्मानाची लढाई होती म्हणून त्यांनी जीवतोडपणानं कमी संख्येनं असताना सुद्धा ते पेशवाईशी लढले. हा त्याचा इतिहास आहे. आवडले तर लाईक करा. धन्यवाद.